गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे नाश्ता ऑमलेट, पोहे, डाळिंब लिंबू. नेहा मेहनतीने बनवलेत. चला तर मग खाऊया. सकाळची सुरुवात झालेली आमची. टाइम चाय बिस्किट चालला आहे आमचा. जबरदस्ती चहा बनवली आहे त्याला आणि मला प्यायला लागते. मला लेट झालं, 12:30 झाले आहेत. मला जायचं आहे. माझे क्लायंट फोन करतात आहे. दोघे येऊन बसले आहेत आणि मी इकडे घरातच आहे. मला जायला 11चा क्लायंट होता, 12:30 वाजून गेले. 12:30ला बोललेलो त्यांना. परत हिने चाय बनवली. चाय जबरदस्ती मध्ये पिऊनच जा. आता काय करू मी? आईचा एक बाईक होती तेच सांग. तुला मी काय म्हटलं का पिऊनच जा? हा? फेकून देईन सगळी. चल खोटारडा. तर आता अभि चालला आहे जिमला. तुला आहे 1:45 आणि आता अभि निघालेला आहे. हाय करो आणि अभि निघालेला आहे आता. ऊन आहे, ऊन. अभि ऊन लागतंय काय? नाश्ता वाश्ता करून मस्त निघालेला आहे अभि. आता किती वाजता येणार आहेस? 3. तिकडे शूट करणार आहेस? गाणी ऐकत चाललंय बघा. हा गाणी ऐकते आणि तुम्हाला वाटतं हा ऐकत नाही. काय बोलतो? लेट झालंय. क्लायंट येऊन बसलाय किती. अशा प्रकारे आता निघालेलं आहे. बाय बाय. नमस्कार, नेहा अँड अभि डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी अभिने सुरुवात केलेली, तर मी आता हे करते, सांगते. आताच मी जिम मधनं जाऊन आली आहे. आज मोबाईल घेऊन गेली नव्हती. आज विचार केला की कॉन्सन्ट्रेट वर्कआउट मध्ये करायचं, कारण की अभिच्या खूप लेक्चर खाल्ले, ओरडा खाल्ला आणि त्यानंतर मला रिअलाइज झालं की शरीरावर पण लक्ष दिलं पाहिजे. तर मी गेलेली आज वर्कआउटला. वर्कआउट करून आलेली आहे. तुम्ही बघत आहात मी किती मेहनत केलेली आहे. आणि आता ही मेहनत झाली, आता मी आली आहे, थोडं फ्रेशअप होते आणि त्यानंतर बायकांना जेवण बनवावं लागतंच. कारण की अभि गेला जिमला, तो येईन 3-3:30 पर्यंत. तोपर्यंत जेवण रेडी झालं पाहिजे. तर चला, थकलेली तर आहे. आज लेगचा वर्कआउट केला मी, मनावर घेतलंय. लास्ट 3 दिवस गेली, त्यानंतर मी जिमला गेलीच नाही आणि पैसे भरले. त्यामुळे नवरा थोडासा रागवलेला, पण त्याचं पण म्हणणं आहे, बरोबर आहे की शरीराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हेल्दी राहिली म्हणजे व्यवस्थित राहिलं तर चांगलं आहे. तर आता फटाफट फ्रेश होऊया आणि मस्त पटापट जेवण बनवूया. बाय. 4:30 वाजलेले आहेत आणि अभि आलेला आहे. 2 क्लायंट होते त्याचे. 3 वाजता येणार होता, तो 4:30 वाजता आलेला आहे. जेवणाचा टायमिंग निघून गेलेला आहे. आता डायरेक्ट संध्याकाळचं जेवण आहे. वर्कआउट करून टाइमपास करणार, सगळं करून मग आता आलेला आहे. म्हणजे घरातनं निघाला नाही तर लेट, आणि निघाला तर मग एकदमच लेट. असं याचं चाललेलं असतं. काय सांगायचं आता तुम्हाला? हा, तुमचे पण नवरे असेच करतात काय? म्हणजे माणूस उपाशी राहू दे, है ना? तू तुझं खाऊन घे, तुला कोणी अडवलंय? हा, काय बोलायचंय अभि? होय, हा, शब्दच नाहीत त्याच्याकडे बोलायला, शब्द. आई आलेली आहे आमच्या घरी. काकी आमच्या घरी आलेल्या आहेत. गावाला गेलेल्या, गावावरनं आल्या, मग नंतर त्यांची ड्युटी चालू झाली. मग त्या एवढ्या बिझी झाल्या की त्यांना यायला वेळच नाही भेटत आहे आमच्याकडे.
काय बोलायचं तुम्हाला? हा बस बस एवढंच ग बस. डायरेक्ट धमकी देऊन टाकलेली आहे यांनी मला. त्या खूप बिझी झाल्यात म्हणून त्यांना टाइम भेटत नाही. आता आई आली आहे म्हणून ते आलेले आहेत. आई काय बोल हो? बोल बोल. वडापाव पार्टी चालू आहे आमची. काकी आई है ना आई. तर अभि काहीतरी बनवतोय. आपल्याला अभि एक्सप्लेन करणार आहे काय बनवतोय. तुला माहिती नाही का? सांग ना तू तुझ्या तोंडाने सांग. काय काय केलं सांग जरा. काय काय घेतलंस? उकडवलेला मका, चणा आणि मटकी आहे आणि आणि गाजर आणि काकडी टाकतो. आणि सॅलड बनवतो. आता आज अभि हेच खाणार आहे आणि मला पण खायला घालणार आहे. तिला पण खिलवणार आहे. ती तर हेल्दी खात नाही. वडापाव खाऊन तिला थोडं बाजूला तरी पण तिला खिलवणार आहे. आता गाजर कापत आहे. आई आज राहायला आली आहे आमच्याकडे. राहणार नव्हती, जाणार होती रिटर्न, पण एवढ्या रात्रीचं पाठवणं आम्हाला योग्य नाही वाटलं. उद्या पूजा आहे घरी. आमचं शिर्डीचं घर बिल्डिंग मध्ये रूम मिळालेला आहे आम्हाला, तर तिकडे जाणार आहेत. तर मग त्यासाठी तिला आज इथेच थांबवलेलं आहे. तर अभि कापतोय. तर गाजर कापलेला आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे आणि काय केलं रे, मसाला, मीठ आणि मसाला टाकलेला आहे. तर आता मिक्स करत आहे आणि खाणार आहे अभि आणि मी. आणि आई बघते की हा काय बनवतोय. आई तुला काय वाटतंय? तर आता रेडी झालेला आहे ना अभि खाण्यासाठी. मी आईसाठी बनवलेलं आहे मुगाचा डोसा आणि दुधीची म्हणजे भोपळ्याची भाजी. ब्लेंडर रेडी झालेलं आहे आणि डोसा रेडी. हे रात्र. तर आता आम्ही झोपायची तयारी करतो आहे. आज आहे सॅटरडे. तर थोडं जागरण झाली आहे. 12 वाजत आले आहे. तर आता झोपू. सकाळी उठायचं आहे. खूप काम आहेत. चला भेटू उद्या. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा. चला बाय.